मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनिकेत अशोक सराफ यांची माहिती घेणार आहोत। अनिकेत सराफ हे ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांचे एकुलते एक पुत्र आहेत। त्यांनी आपल्या आईवडिलांप्रमाणेच अभिनय क्षेत्र न निवडता पाककला क्षेत्रात करिअर केलेले आहे। ते व्यावसायिक शेफ असून परदेशामध्ये कार्यरत आहेत। परदेशातच स्थायिक असल्याचे विविध मुलाखतींमध्ये देखील त्यांनी नमूद केलेले आहे। त्यांचे पूर्ण नाव अनिकेत अशोक सराफ, वडिलांचे नाव अशोक सराफ, आईचे नाव निवेदिता सराफ। त्यांनी चित्रपट सृष्टीत येण्याऐवजी लहानपणापासून असलेली शेफ बनण्याची आपली आवड जोपासलेली आहे। त्यासाठी त्यांनी पाककला क्षेत्रामध्ये शिक्षण घेतले आहे आणि त्याच क्षेत्रात करिअर घडवले आहे। त्यांच्या आई निवेदिता सराफ यांनी मुलाखतीत सांगितले आहे की अनिकेतला अभिनयात रस नव्हता आणि त्याने स्वतःची स्वतंत्र आवड निवडलेली आहे। त्याच्या म्हणण्यानुसार तो आयुष्यात कधी देखील आईवडिलांइतके पैसे आणि प्रसिद्धी कमवू शकणार नाही, मात्र आपली आवड जोपासत आनंदात राहू शकतो। 2025 मध्ये अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर अनिकेत यांनी वडिलांबद्दल अभिमान व्यक्त करणारी भावनिक पोस्ट शेअर करत सोशल मीडियावर टाकली होती। अनिकेत सराफ हे प्रसिद्ध कलाकारांचे पुत्र असले तरी देखील त्यांनी आपली स्वतःची अशी वेगळी ओळख जपलेली आहे आणि पाककला या आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये वेगळी ओळख निर्माण करण्याचा त्यांनी मार्ग निवडलेला आहे। कोविडच्या काळामध्ये त्यांना काही काळ नोकरीत अडचणी आल्या होत्या, परंतु नंतर ते परदेशातच स्थायिक झालेले आहेत आणि पाककला क्षेत्रात आपले करिअर करत आहेत। तर मित्रांनो, हे होते तुमच्या लाडक्या अभिनेत्यांचे पुत्र अनिकेत सराफ। तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा। सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।